गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर तिन्ही टेन्सेस कंप्लीट झालेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. आता तिघांमध्ये डिफरन्स काय तो आपण बघू. सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर आणि सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट and simple future. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. ओके, तिघांमध्ये डिफरन्स काय? सिंपल प्रेझेंट कधी यूज करतात, सिंपल पास्ट कधी यूज करतात, सिंपल फ्युचर कधी यूज करतात. आपल्या तिघांचा पण व्हिडिओ झालाय. सिंपल प्रेझेंट सेपरेट, सिंपल पास्ट सेपरेट आणि सिंपल फ्युचर सेपरेट. आता या एकाच लेक्चर मध्ये तिघांमध्ये काय डिफरन्स आहे आपण ते बघू. सिंपल प्रेझेंट कधी यूज करतात ना मित्रांनो, सिंपल प्रेझेंट म्हणजे काय, साधा वर्तमान काळ. सिंपल पास्ट साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ. हे कधी यूज करतात ना, सिंपल प्रेझेंट हा डेली ऍक्शनला यूज केला जातो. डेली ऍक्शन किंवा वीकली ऍक्शन असतील, मंथली ऍक्शन असतील, इयरली ऍक्शन असतील, ज्या रुटीन मध्ये ऍक्शन घडत असतात त्यांना म्हणतात सिंपल प्रेझेंट. ओके, ज्या रुटीन मध्ये ऍक्शन घडत असतात, ज्या ऍक्शन घडल्यात, जस्ट काही वेळापूर्वी घडल्यात, संपल्यात, ऍक्शन घडली आणि संपली, ती क्रिया पूर्ण झाली, त्यावेळेस सिंपल पास्ट. आणि क्रिया होणार असेल तर सिंपल फ्युचर. क्रिया घडणार असेल तर सिंपल फ्युचर, घडली तर सिंपल पास्ट आणि रोज घडते तर सिंपल प्रेझेंट. साधं एकदम. ओके, जसं तिघांचा फॉर्मॅट सेम आहे. फर्स्ट फॉर्मॅट, फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट V1 यस किंवा ES अँड देन ऑब्जेक्ट. हा फॉर्मॅट कसला मित्रांनो, हा फॉर्मॅट आहे सिंग्युलरचा. हा फॉर्मॅट कसला आहे, सिंग्युलर. याच्यामध्ये प्लुरलचा फॉर्मॅट काय येतो, सब्जेक्ट प्लस V1 आणि डायरेक्टली ऑब्जेक्ट. हा फॉर्मॅट आहे प्लुरल. प्लुरल म्हणजे कोण असतात आपले, वी, दे, यू आणि आय. प्लुरल सब्जेक्ट. सिंग्युलर मध्ये ही, शी आणि इट. ही, शी, इट हा सिंग्युलरचा फॉर्मॅट आहे. सेम फॉर्मॅट सिंपल पास्ट टेन्स मध्ये. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय होतं, सब्जेक्ट V2, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर मध्ये काय फॉर्मॅट येतो, सब्जेक्ट विल किंवा शॅल आणि ऑब्जेक्ट. हा सिंपल फ्युचरचा फॉर्मॅट. हा सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर हे तीन फॉर्मॅट येतात. सिंपल प्रेझेंट असेल ना, तर ज्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये बोलायचं असेल तर पहिले सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर वर्ब येणार, त्यानंतर तुमचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्या वर्बला यस किंवा ES ऍड करावं लागेल. जर सिंग्युलर असेल सब्जेक्ट तर, सिंग्युलर म्हणजे एक वचन, ही, शी किंवा एखादं तुषार, राहुल, कुणाल, विशाल असं एखादं नाव असेल सब्जेक्टचं, तर त्या वर्बचा यूज केला त्याला यस किंवा ES ऍड होणार. देन प्लुरल असेल तर यस ES ची काही गरज नसते, डायरेक्टली प्लुरलचा वी, दे किंवा दोन नाव यूज करायचे, देन वर्ब यूज करायचा. ओके, पण ती डेली ऍक्शन मध्ये असली पाहिजे. सेम सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मध्ये म्हणजे काय, जस्ट हॅपन झाली क्रिया, एखादी गोष्ट घडली आहे, सब्जेक्ट यूज करायचा, आय, यू, ही, शी, वी, दे, पिकी किंवा एखादं नाव, कोणताही सब्जेक्ट यूज करायचा आणि डायरेक्टली V2 यूज करायचा. पूर्ण ग्रामर मध्ये V2 हा फक्त आणि फक्त सिंपल पास्टला यूज केला होता. ओके, सब्जेक्ट V2 आणि डायरेक्टली ऑब्जेक्ट. फ्युचर मध्ये काय होतं मित्रांनो, जी गोष्ट होणार आहे, घडणार आहे, त्यावेळेस सब्जेक्ट यूज करायचा, आय, यू, ही, शी, वी, दे किंवा एखादं नाव, कोणताही सब्जेक्ट यूज करा, त्याला विल यूज करायचा आणि देन ऑब्जेक्ट यूज करायचा. ओके, जर तुम्ही आय किंवा वी यूज केला तर तुम्ही शॅल वापरू शकता. ओके, त्यांना विल वापरला तरी पण चालतो, शाल यूज केला तरी जातो, पण शाल दुसरं कशालाच लागत नाही. शाल जर यूज करायचं असेल तर फक्त आय आणि विलाच यूज करावा लागतो. आता मित्रांनो सेंटेन्स बघू आपण. सब्जेक्ट आपण घेतला सपोज यापैकी ही, ही सिंग्युलर आहे. सब्जेक्ट घेतला, सब्जेक्ट नंतर काय वर्ब, वर्ब आहे आपला प्ले, ही प्ले, पण त्या प्लेला यस लागेल की ES लागेल, तर या प्लेला लागेल यस, ही प्लेज. मग काय करतो तो, काय खेळतो, ही प्लेज क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळतो.
ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. हीच ऍक्शन जर प्लुरल वाल्याने कोणी केली तर प्लुरल मध्ये काय येतो, वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट. मराठीमध्ये आम्ही क्रिकेट खेळतो, वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. इथे जसा यस ऍड झाला, इथे यस काहीच ऍड होत नाही मित्रांनो. हा डायरेक्टली वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. मग यापैकी यस ऍड करायचा की यस ऍड करायचा. जर वर्डच्या लास्टचा वर्ड हा यस असेल, डबल यस असेल, यस डबल यस, एस एच एक्स ओ किंवा सी एच, यस डबल एस एस एच एक्स ओ किंवा सी एच जर असेल, कोणताही वर्ड असेल लास्टला, जसा प्ले या ठिकाणी जर लास्टला वर्ड असतात, सपोज इथे आपण केलंय ही वॉच, लास्ट काय आलाय सी एच, ही वॉच मूवी, तो मूवी बघतो, ही वॉच मूवी. शेवटी काय सी एच आहे, याला यस लावायचा काही यस, मग ईएस ऍड होणार का, कारण लास्टचा वर्ड सी एच आहे. जर लास्टचा वर्ड सी एच एस एच ओ एक्स काहीही असेल, दॅट टाइम यू हॅव टू यूज यस. ओके. आणि यस कशाला यूज करायचा, यस ऑदर कोणताही कन्सोनंट असेल त्यासाठी यस यूज करायचा. कन्सोनंट असो, व्हॉवेल असो. समजलं मित्रांनो. सेम सिंपल पास्ट. आता ही ऍक्शन काय, तो क्रिकेट खेळतो. कधी खेळतो, रोज खेळतो, वीकली खेळतो, मंथली खेळतो, जसा खेळतो पण तो खेळतो, रुटीन मध्ये खेळतो, तो क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट मंथली, तो मंथली क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट वीकली, तो वीकली क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट डेली, तो रोज क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट. ओके. तो क्रिकेट खेळतो. ती रडते, शी क्रायज, ती रडते. शी क्रायज डेली, ती रोज रडते. ओके. समजलंय. रोज मध्ये किंवा वीकली मध्ये ऍक्शन घडत असतील तर सिंपल प्रेझेंट. सेम पास्ट मध्ये, सिंपल पास्ट काय घ्यायचंय, पहिला सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आपला ही, वर्ब काय तो प्ले, प्लेचा V2 काय प्लेड, ही प्लेड. ऑब्जेक्ट मध्ये काय क्रिकेट, ही प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळला. याच्यामध्ये ना शेवटी वर्बला ला ली ले येतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तो क्रिकेट खेळला, तो गावाला गेला, त्याने पुस्तक वाचले, तो माझ्यासोबत आला. ओके. सगळ्यांच्या शेवटी ला येतो, हे लक्षात ठेवा. जस्ट क्रिया घडलीये. ओके. तो गेलेला होता, क्रिया पूर्ण आहे पण तो पास्ट परफेक्ट होतो. तो पास्ट परफेक्ट मध्ये जातो, सिंपल पास्ट मध्ये नाही. सिंपल पास्ट मध्ये जस्ट हॅपन क्रिया, आताच तो आत्ताच आला. ओके. आणि आता चहा पिला. त्याने आता सपोज एखादी गोष्ट केली असेल, त्याने आता चहा पिला असेल, तुम्ही हे नाही म्हणणार तो चहा पिला होता म्हणजे तो पास्ट टेन्स झाला. ओके. त्यांनी चहा पिला, जस्ट हॅपन क्रिया. त्याने चहा पिला, त्याने जेवण केलं, त्याने पुस्तके वाचले, त्याने अभ्यास केला, त्याने मूवी बघितला, त्याने गाणं ऐकलं, तो गेला, तो आला. ओके. या जस्ट हॅपन क्रिया. जस्ट हॅपन झालेले असतील तर सब्जेक्ट यूज करायचा आणि डायरेक्टली V2 यूज करायचा. ओके. या डेली रुटीन मध्ये करतात. काल पण घडली, आज पण, उद्या पण, लास्ट वीक, या वीक आणि नेक्स्ट वीक. सिंपल फ्युचर. एखादी गोष्ट घडणार आहे, तो क्रिकेट खेळणार, याच्यामध्ये काय लागत असतो ना शेवटी नार. तो क्रिकेट खेळणार. फर्स्ट काय यूज करायचा, सब्जेक्ट. ही विल प्ले क्रिकेट, ही विल प्ले क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळणार. ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार, गोष्ट होणार आहे. ही विल रीड बुक, तो पुस्तक वाचणार. शी विल रीड बुक, ती पुस्तक वाचणार. वी विल रीड बुक, आम्ही पुस्तक वाचणार. दे विल कम, ते येणार. दे विल गो, ते जाणार. राम विल कम, राम येणार. राम विल गो, राम जाणार. राम विल वॉच, राम बघणार. सीता विल वॉच, सीता बघणार. ओके. समजलं. सब्जेक्ट यूज करायचा, विल यूज करायचा, डायरेक्टली यूज ऑब्जेक्ट. जी गोष्ट होणार असेल, जी गोष्ट घडत असते सिंपल प्रेझेंट, जी गोष्ट घडली आहे ती सिंपल पास्ट मध्ये. ओके. हा झाला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचा फॉर्मॅट. पण हा झाला पॉझिटिव्ह. याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर, जसं तो क्रिकेट खेळतो पण तो क्रिकेट खेळत नाही. ही फर्स्ट यूज सब्जेक्ट देन डज. ही डज नॉट देन V1 ऑब्जेक्ट. ही डज नॉट. फर्स्ट यूज सब्जेक्ट मध्ये काय येणार, ही डज नॉट. V1 प्ले क्रिकेट.
ही डज नॉट प्ले क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळत नाही. ही डज नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही. या ठिकाणी जर प्लुरल असेल ना मित्रांनो, सपोज वी, तर इथे एंट्री होते डू ची. वी डू नॉट प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत नाही. वी डू नॉट प्ले क्रिकेट. आम्ही गावाला जात नाही. वी डू नॉट गो टू विलेज, गो टू टाउन. आम्ही गाणं ऐकत नाही. वी डू नॉट लिसन सॉंग्स. आम्ही गाणे ऐकत नाही. तो गाणं ऐकत नाही. ही डज नॉट लिसन सॉंग. तो गाणं ऐकत नाही. राणी नाचत नाही. राणी डज नॉट डान्स. ओके, इथे यस ईएस ऍड होतो वर्बला. इथे काहीच यस ईएस ऍड होत नाही. का? कारण डजची एंट्री झालेली असते. डज मध्ये ऑलरेडी ईएस आलेला असतो. डज वरून समजतो हा सिंग्युलर आहे, त्यामुळे त्याची एंट्री होत नाही. ओके, वर्बला फक्त डायरेक्टली वर्ब यूज करायचा, त्याच्यामध्ये यस ईएस ऍड करायचा नाही. निगेटिव्ह मध्ये एस ईएस ऍड होतो फक्त पॉझिटिव्हच्या सेंटेन्स मध्ये, निगेटिव्ह मध्ये ऍड होत नाही. का? निगेटिव्ह मध्ये एंट्री होते डजची, त्यामुळे त्याला वर्बला यस ईएस ऍड होत नाही. डायरेक्टली शी डज नॉट डान्स ऑन स्टेज. ती स्टेजवर नाचत नाही. शी डज नॉट डान्स ऑन स्टेज. तेच पास्ट मध्ये करायचं असेल तर काय होणार? इथे जशी डज किंवा डू ची एंट्री होते ना मित्रांनो, इथे डीड ची एंट्री होते. फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन डीड. नॉट V1 आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ही डीड नॉट प्ले क्रिकेट. He did not play cricket. तो क्रिकेट खेळला नाही. ही डिड नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळला नाही. त्याने पुस्तक वाचले नाही. ही डीड नॉट रीड बुक. त्याने पुस्तक वाचले नाही. आम्ही तो मूवी पाहिला नाही. वी डीड नॉट वॉच दॅट मूवी. आम्ही तो मूवी पाहिला नाही. ती आली नाही. शी डीड नॉट कम. ती आली नाही. आम्ही गेलो नाही. वी डीड नॉट गो. आम्ही गेलो नाही. ती झोपली नाही. शी डीड नॉट स्लीप. ती झोपली नाही. ओके, समजलंय? एखादी गोष्ट झाली नसेल, एखादी गोष्ट झाली असेल तर सिंपल पास्ट मध्ये, झाली नसेल तर सिंपल निगेटिव्ह मध्ये, पास्ट मध्ये निगेटिव्ह मध्ये. याच्यामध्ये रोज घडणारी क्रिया, रोज घडत असेल, सिंग्युलर असेल तर सब्जेक्ट वर्ब यस ईएस ऑब्जेक्ट, आणि याच्यामध्ये सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट जर प्लुरल असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता सेम सेंटेन्स फ्युचर मध्ये करायचं असेल तर ती गाणार नाही, ती झोपणार नाही, ती बोलणार नाही, तो खेळणार नाही. ओके, तो खेळणार नाही. फर्स्ट यूज विल, सब्जेक्ट, देन विल नॉट, देन V1 ऑब्जेक्ट. ही विल नॉट प्ले क्रिकेट. ही विल नॉट प्ले क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळणार नाही. ही विल नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळणार नाही. भविष्यामध्ये ती गोष्ट होणारच नाहीये, तो करणार नाही एखादी गोष्ट. ही विल नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळणार नाही. शी विल नॉट डान्स. ती नाचणार नाही. दे विल नॉट कम. ते येणार नाही. ओके, दे विल नॉट लिसन. ते ऐकणार नाही. दे विल नॉट गो. ते जाणार नाही. ओके, एखादी गोष्ट भविष्यामध्ये होणार नसेल तर. हा झाला पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मित्रांनो. बरोबर, एखादी गोष्ट होणार असेल तर होणार, नसेल होणार तर होणार नाही. होते तर होते, झाली. ओके, एखादी गोष्ट झाली असेल तर झाली आणि एखादी गोष्ट झाली असेल तर झाली नाही. बरोबर, पण कोणतरी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये आन्सर देणार आहे. एक तर पॉझिटिव्ह देणार किंवा निगेटिव्ह देणार, दोघांपैकी काहीतरी एक आन्सर देणार. पण ते एक आन्सर देण्यासाठी समोरून कोणतरी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ओके, एकतर तुम्ही प्रश्न विचारणार किंवा तुम्हाला कोणतरी प्रश्न विचारणार. प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही आन्सर करणार आहे, पण प्रश्न विचारणं पहिले गरजेचं आहे. मग प्रश्न विचारताना कसा विचारताना मित्रांनो, ही डज आणि सब्जेक्ट यांची प्लेस चेंज करायची. यांची काय करायची? प्लेस चेंज करायची. सपोज इथे आपण केला डज किंवा डू, जर प्लुरल असेल सब्जेक्ट तर, देन सब्जेक्ट V1 and object. Does he play cricket? तो क्रिकेट खेळतो.
डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का. डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का. आणि पास्ट मध्ये जर करायचं असेल तर तो क्रिकेट खेळला का. डिड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळला. डिड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळला का. आणि भविष्यामध्ये तो क्रिकेट खेळणार का. विल ही, विल प्लस सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. विल ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार. विल ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार का. ओके, खेळतो का, खेळला का आणि खेळणार का. ओके, खेळतो का, तो क्रिकेट खेळतो का. आन्सर काही तो क्रिकेट खेळतो किंवा तो क्रिकेट खेळत नाही. पास्ट मध्ये तो क्रिकेट खेळला का. आन्सर काही तो क्रिकेट खेळला किंवा तो क्रिकेट खेळला नाही. फ्युचर मध्ये तो क्रिकेट खेळणार का. आन्सर काय तो क्रिकेट खेळणार किंवा तो क्रिकेट खेळणार नाही. ओके, इंग्लिश मध्ये डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का. आन्सर काय येस ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. नसेल तर नो ही डज नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळत नाही. सिंपल पास्ट मध्ये डिड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळला का. आन्सर काय यस ही प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला. नसेल खेळला तर नो ही डिड नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळला नाही. भविष्यामध्ये काय विल ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार का. आन्सर काय यस ही विल प्ले क्रिकेट, अदरवाइज ही विल नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार नाही. समजलंय मित्रांनो. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. ओके, सिंपल प्रेझेंटचे फॉर्मॅट माहिती, सिंपल पास्टचे पण सिंपल फ्युचरचे पण. तुम्ही मला चेंज काय करायचं फक्त वर्क, तुम्हाला जो वर्क ऍड करायचा आहे त्याच्यानुसार. ओके, हा सिंपल प्रेझेंटचा फॉर्मॅट आहे, हा सिंपल पास्टचा फॉर्मॅट आहे आणि हा सिंपल फ्युचरचा फॉर्मॅट आहे. याच्यानुसारच सेंटेन्स मेक करा. ओके, तो गावाला जातो का. आन्सर क्वेश्चन कसा येईल तो गावाला जातो का. डज ही गो टू विलेज, तो गावाला जातो का. तो गावाला जातो. ही गोज टू विलेज, तो गावाला जातो. तो गावाला गेला. ही वेंट टू विलेज, तो गावाला गेला. ही वेंट टू विलेज, तो गावाला गेला. तो गावाला गेला नाही. ही डिड नॉट गो टू विलेज, तो गावाला गेला नाही. तो गावाला गेला का. डिड ही गो टू विलेज. तो गावाला जाणार. ही विल गो टू विलेज. आणि क्वेश्चन करायचं असेल तर विल ही गो टू विलेज, तो गावाला जाणार का. येस ही विल गो टू विलेज किंवा ही विल नॉट गो टू विलेज. समजले मित्रांनो. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर टेन्स. ओके, यानंतरचा टॉपिक आपण प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट घेणार आहोत. ओके, चलो स्टुडंट, बाय, हॅव अ गुड डे.